शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि आजची सुनावणी संपली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे। सोमवारी दीपक केसरकर यांची उलट साक्ष नोंदवली जाईल। मंगळवारपर्यंत उलट साक्ष संपवा असं विधानसभा अध्यक्षांचं दोनही गटांना सांगणे आवाहन आहे। राहुल शेवाळे यांची उलट साक्ष सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा घेतली जाणार आहे। राहुल शेवाळे यांनी आज एकूण 75 पानांची उत्तरं दिलेली आहेत। संपूर्ण प्रक्रिया चालू आहे आणि पुन्हा मला मंगळवारी पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या संदर्भात, कारण ही सर्व कायदेशीर बाब आहे, त्यानंतरच मी बोलेल। परंतु आज एक गोष्ट जाणवली की आमचे सिनियर कौन्सिल साखरे साहेबांनी मराठीतून मला ज्यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी प्रतिपक्षाच्या वकिलांनी त्याचं ऑब्जेक्शन घेतलं की मराठीतून प्रश्न विचारू नये। आणि ही एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या उभाटाच्या तर्फे त्यांनी जे वकील अपॉइंट केलेले त्यांनी मराठीतून हा जे साक्ष घेणं, याच्याबद्दल आक्षेप घेणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आजची सुनावणी संपलेली आहे। सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे। दीपक केसरकर यांची उलट साक्ष नोंदवली जाईल, तर राहुल शेवाळे यांची सुद्धा सोमवारी किंवा मंगळवारी उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। पण त्याहून महत्त्वाचं, मंगळवारपर्यंत उलट साक्ष संपवा असं दोनही गटांना अध्यक्षांचं सांगणं आहे। निश्चितच लागवी या आधीच सोमवारपर्यंत उलट साक्ष संपवण्याचं वेळापत्रक होतं। मात्र ठाकरे गटाने केलेल्या मागणीनंतर त्यामध्ये एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आणि मंगळवारपर्यंत ठाकरे गटास उलट साक्ष घेण्याची परवानगी देण्यात आली। आज राहुल शेवाळे यांची उलट साक्ष संपणं अपेक्षित होतं, मात्र ज्या प्रकारचे प्रश्न वाढले आणि ज्या प्रकारचे काही कागदपत्रांची वाढ झाली त्यामुळे कुठेतरी आता उलट साक्ष घेण्यामध्ये आणखी काही काळाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मग आता मंगळवारी सायंकाळी किंवा सकाळी राहुल शेवाळे यांची उलट साक्ष पूर्ण केली जाईल। मात्र तोपर्यंत सोमवारी संसदेचं अधिवेशन असल्यामुळे राहुल शेवाळे यांना सूट देण्यात आलेली आहे। याउलट सोमवारी सकाळी 8:30 वाजता आता दीपक केसरकर यांची उलट साक्ष घेतली जाईल। सोमवारी आणि मंगळवारमध्ये या 2 दिवसांमध्ये आता ठाकरे गटाच्या वकिलांना दीपक केसरकर यांच्यासहित उदय सामंत आणि भरत शेठ गोगावले या तिन्ही आमदार आणि मंत्र्यांची साक्ष संपवायची आहे। आणि याशिवाय जी राहुल शेवाळे यांची उलट साक्ष उरलेली आहे तीही पूर्ण करायची आहे। या उलट बुधवार, गुरुवार, शुक्रवारी पुढील 3 दिवसांमध्ये कुठेतरी दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यास संधी दिली जाईल आणि त्यानंतर शनिवार, रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशीही एकंदरीत सुनावणी पार पडणार आहे। आणि सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत पुढील 5 दिवसांमध्ये एकंदरीत या संपूर्ण अंतिम सुनावणी ती पूर्ण केली जाईल। त्यामुळे बुधवारपर्यंत ही सुनावणी आहे ती संपेल आणि त्यानंतर निकालाचं एकंदरीत टायपिंग केलं जाईल आणि निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केला जाईल। त्यामुळे आता येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी नेमके उलट साक्षीमध्ये काय काय प्रश्न येतात हे पाहावं लागेल। विशेषतः आजचा राहुल शेवाळे यांचे 2 मुद्दे महत्त्वाचे होते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आलेली होती। या ठरावाला आता ठाकरे गटाच्या वकिलांनी चॅलेंज केलेलं आहे। आणि दुसरीकडे ज्या प्रकारे उच्च न्यायालयामध्ये दिल्लीच्या राहुल शेवाळेंनी एक याचिका दाखल केलेली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेनेचे माजी अध्यक्ष आणि माजी सदस्य म्हणून करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे पक्षप्रमुख म्हणून दोन्हीही जे विटनेस आतापर्यंत शिंदे गटाचे होते त्यांनी डिनाय केलेलं होतं की अशा प्रकारे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची नियुक्ती झाली नाही। जो उल्लेख वारंवार 2018च्या ठरावाचा केला जात होता त्याला वारंवार डावलण्याचं काम शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेलं होतं। मात्र या याचिकेतील या मुद्द्यामुळे कुठेतरी शिंदे गटाच्या वकिलांची ही अडचण होऊ शकते अशी चर्चा आहे। आता त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये होणाऱ्या उलट साक्षीमध्ये आणखी कुठले नवीन मुद्दे येतात हे पाहावं लागेल। लागवी अगदी चेतन, अगदी छोटासा आणि शेवटचा सवाल, खरं तर सोमवार आणि मंगळवार 2 दिवस पुन्हा या सगळ्या प्रकरणी सुनावणी होणार आहे, उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। पण सोमवार आणि मंगळवार हे दोनही दिवस कामकाजाचे दिवस आहेत, त्यामुळे वेळ कशी असेल, कधी ही साक्ष नोंदवली जाईल, पुन्हा एक्सप्रेस सुनावणी होणार आहे का, जसा काल प्रकार आपण पाहिला तशीच पुनरावृत्ती सोमवारी किंवा मंगळवारी पाहायला मिळेल? निश्चितच याआधी लोकशाहीने सर्वप्रथम जी बातमी ब्रेक केलेली होती की विधानसभा अध्यक्ष
विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये ओव्हरटाईम करताना पाहायला मिळतील. त्यामुळे सकाळी 8:30 वाजता ही सुनावणी सुरू होईल. साधारणतः 11:30 पर्यंत ही सुनावणी सुरू राहील. त्यानंतर 12 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल. पुन्हा 2 ते 3 वाजता विधानसभेचं कामकाजामध्ये प्रश्नोत्तराचा तास आटोपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पुन्हा सभागृहामध्ये येतील आणि एकंदरीत सुनावणी सुरुवात करतील. पुन्हा सायंकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत ही सुनावणी सुरू राहू शकते. त्यामुळे दिवसातील 13 ते 14 तास विधानसभा अध्यक्षांना काम करावं लागणार आहे. तारेवरची कसरत असेल, कारण एकीकडे विधानसभेचं कामकाजही पाहायचं आहे, दुसरीकडे सुनावणी पूर्ण करायची आहे आणि एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने निर्देशाप्रमाणे वेळेच्या आधी कदाचित आता ही सुनावणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.